नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतीय संविधान याबद्दल माहिती जाणून घेऊयात. भारतीय संविधान यामध्ये 395 कलमे आहेत. नवीन समाविष्ट झालेल्या कलमामुळे जसे की 51 क, नंतर 243 क पासून 334 कलमे असे अतिरिक्त कलमे मिळून प्रत्यक्ष संख्या ही 448 आहे. आता आधी पहिला मुद्दा आपण भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका म्हणजेच प्रस्तावना ती समजून घेणे खूप महत्त्वाचे ठरते. कारण सदर उद्देशिकेमध्ये संविधानातील खूप महत्त्वाच्या तरतुदींचा आपण अभ्यास करू शकतो. पूर्वी आपण संविधान निर्मितीची प्रक्रियेबद्दल थोडासा आढावा घेऊयात. ब्रिटिश सरकार विरुद्ध जेव्हा स्वातंत्र्य चळवळ प्रखर झाली त्या काळामध्ये स्वातंत्र्याबद्दल जागरूकता निर्माण झाली व स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी संविधान समिती निर्माण केली जावी अशी मागणी पुढे येऊ लागली. सन 1919च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अमृतसर अधिवेशनात प्रथम संपूर्ण स्वायत्तता शासनाची मागणी उपस्थित केली गेली. या संदर्भात ब्रिटिश सरकारला निवेदन दिले गेले, परंतु ब्रिटिश सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. 1936 सालच्या फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशनास असा ठराव करण्यात आला की भारतीय जनता अशी घटना स्वीकारतील जी भारतीय जनतेने तयार केलेली असेल. घटना समिती निर्माण करण्याची मागणी काँग्रेसने त्यावर वारंवार केली. दुसरे महायुद्ध सुरू झाले. त्यावेळी संपूर्ण भारतात लोकजागृतीचे वातावरण पसरले होते. भारतीय जनता स्वातंत्र्यासाठी जागृत झाली होती. ब्रिटिश सरकारला जागतिक युद्धात भारतीय जनतेचा सहभाग हवा होता. अशा वेळी भारतीय जनतेला नाराज करणे ब्रिटिश सरकारच्या जीवावर आले. त्यामुळे 8 ऑगस्ट 1940 रोजी व्हाईसरॉय लिनलिथगो यांनी जागतिक युद्धाचा शेवट होताच भारतीयांना घटना निर्माण करण्याचा अधिकार दिला जाईल असे जाहीर केले. आता त्यानंतर दिनांक 16 मे 1946 रोजी कॅबिनेट मिशनने संविधान सभेची रूपरेषा प्रस्तुत केली. संविधान समितीने 12 समित्या प्रमुख विषयाच्या संदर्भात स्थापन केल्या. त्यात मसुदा समिती, जिला ड्राफ्टिंग कमिटी आपण म्हणतो, त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते व इतर सदस्य एन. गोपालस्वामी अय्यंगार, 2 अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, कन्हैयालाल मुंशी, मोहम्मद सादुल्ला, बी. ए. मित्तल जे होते ते स्वतःहून बाहेर पडलेत व त्यांच्या जागी एम. माधवराव यांची निवड झाली. डी. पी. खैतान 1948 साली मृत्यू पावले. त्यांच्या जागी श्री सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेत स्थायी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर एकूण 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर 26 जुलै 1949 रोजी संपूर्ण घटना तयार झाली आणि सदर घटना ही 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. चोवीस जानेवारी 1950 या दिवशी समितीची शेवटची बैठक झाली. त्यात राजेंद्र प्रसाद यांनी भारतीय गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून एकमताने निवड करण्यात आली. घटनेच्या सुरुवातीला
प्रिएम्बल म्हणजेच प्रस्तावना किंवा उद्देशिका, तिचा सारांश आपण वाचूयात. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तींची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता आमच्या संविधान सभेत म्हणजे त्या दिवशी दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत व अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. सदर उद्देशिकेचा विचार केला तर प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ आणि स्वतंत्र अर्थ आहे. तर आपण त्यातले महत्त्वाचे शब्दांचे अर्थ जाणून घेऊयात. आम्ही भारतीय लोक या संकल्पनेमध्ये जो शब्द वापरला गेला आहे तो म्हणजे ब्रिटिश काळ साम्राज्यापासून मुक्त अशी भारतीय जनता असं संबोधलं गेलेलं आहे. त्यातून लोकशाही या शब्दाची व्याख्या दिसून येते. दुसरा अर्थ येतो आपला सार्वभौम. म्हणजे स्वतंत्र भारताच्या संपूर्ण भूभागावर संविधानाचे वर्चस्व राहील व कोणतीही विदेशी सत्ता घटनेला नियंत्रित करू शकणार नाही असा होतो. त्यानंतर येतो समाजवादी. समाजवादी हा शब्द जो आहे 1976 साली जी 42वी घटना दुरुस्ती झाली त्याद्वारे हा शब्द समाविष्ट करण्यात आलेला आहे. धर्मनिरपेक्ष हा सुद्धा 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 रोजीच समाविष्ट करण्यात आलेला आहे. अनुच्छेद 25 ते 30 मध्ये राष्ट्र संपूर्ण धर्मनिरपेक्ष असल्याचे ध्येय आहे. गणराज्य म्हणजे राष्ट्राचा प्रमुख राष्ट्रपती असतो. लोकशाहीवादी जे आहे ते शासनाचे संचालन लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींमार्फत चालते. मग राज्य शासन असो की केंद्र शासन. भारतातील सर्व नागरिकांनी आपले प्रतिनिधी राज्य शासन चालवण्यासाठी आमदार व केंद्र शासन चालवण्यासाठी खासदार पाठवण्याचा अधिकार आहे व निवडणुकीच्या वेळी मतदान करून ते पाठवता येतात. आता न्याय आहे. न्यायामध्ये येतो संघराज्यांच्या नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय मिळण्याची ग्वाही दिलेली आहे. अशा प्रकारे सार्वजनिक न्याय देण्याची संकल्पना राज्यघटनेत आहे. स्वातंत्र्य आता स्वातंत्र्यामध्ये 2 प्रकार येतात. एक होतो नकारात्मक आणि सकारात्मक असे 2 अर्थ घेतलेले आहेत. कोणतेही बंधन नसणे म्हणजे नकारात्मक आणि काहीतरी करण्याची संधी उपलब्ध करून देणे म्हणजे सकारात्मक. भारतीय घटनेत नागरिकांना विचार, उच्चार, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यावरती स्वातंत्र्य दिलेले आहे. वैयक्तिक विकास साधण्यासाठी अनुकूल वातावरण राज्यांनी तयार करावे असा सकारात्मक अर्थ संकल्पना काढला गेलेला आहे. समता येतं. तर समता या शब्दाचा अर्थ यशस्वी लोकांसाठी समाजात दर्जाची समता आवश्यक आहे. शासकीय नोकरीसाठी तसेच सार्वजनिक जागांचा वापर करण्यास सर्वांना समान संधी दिलेली आहे. त्यामध्ये अनुच्छेद आहेत 15, 16, 17, 18 व 14. संविधान सभेच्या वेळी दिलेली आहे. ती महाराष्ट्र शासनाने
2015ला मराठी अनुवाद करून प्रसिद्ध केलेली आहे. ती तुम्हाला मी वेगळ्या प्रकारे त्या नोट्स देईल. त्यानंतर संविधानाची ठळक वैशिष्ट्ये आपण समजून घेऊयात. भारतीय राज्यघटना जगातील सर्वात मोठी लिखित स्वरूपातली घटना आहे. कारण 395 कलमे असलेले घटना इतर देशांची नाही. उद्देशिकेमध्ये आपण जर बघितलं तर न्याय तो कुठला, तर सामाजिक, आर्थिक व राजनैतिक. स्वातंत्र्य कुठले, तर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना. समानता कुठली, तर दर्जाची व संधीची. आणि बंधुता राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी असावी. भारतीय घटनेचे वैशिष्ट्य समजून घेताना आपण भारतीय घटना जगातील सर्वात मोठी लिखित वाढलेली आहे. 12 झालेली आहे. इतर देशांच्या तुलनेत अभ्यास केला तर कॅनडाची 347 कलमांची आहे राज्यघटना, ऑस्ट्रेलियाची 228, दक्षिण आफ्रिका 153, चीन 106. म्हणजे भारताची घटनेचा आणि अमेरिकेच्या घटनेचा विचार केला तर भारताची राज्यघटना अमेरिकेच्या राज्यघटनेच्या 5 पट मोठी आहे. श्रीलंकेच्या राज्यघटनेच्या 2 पट मोठी आहे. आता ही मोठी असण्यामागची कारणे पण तशीच आहेत. जगातील इतर देशाच्या घटनेतील त्रुटी टाळण्यासाठी व त्या सर्वांचा अनुभव समाविष्ट करण्यासाठी घटनाकारांनी घटना प्रदीर्घ करावी लागली. घटनेमध्ये फक्त केंद्राची घटना नसून राज्याची घटना आहे. प्रशासकीय तपशील भारत सरकार अधिनियम 1935 मधील काही तरतुदी तशा घ्याव्या लागल्या. मूलभूत हक्कांबाबतचे विधेयक लिहिताना तांत्रिक व कायदेशीर भाषा वापरली आहे. केंद्र व राज्य सरकारचे संबंध यावर तपशीलवार चर्चा केलेली आहे. देशाचा प्रचंड भौगोलिक आकार आणि नागरिकांची विविधता, त्यांचे राजकारण, सामाजिक, भाषिक व जातीय व प्रादेशिक असे विविध प्रश्न विचारात घेतलेली घटना प्रदीर्घ होणे स्वाभाविक. राष्ट्रपतींना प्राप्त असलेले संकटकालीन अधिकार सविस्तरपणे वर्णन केलेले आहेत. आता दुसरा वैशिष्ट्य येतं अंशतः परिवर्तनीय व अंशतः अपरिवर्तनीय. भारतीय घटना अंशतः लवचिक व अंशतः ताठर स्वरूपाची आहे. ब्रिटिश राज्यघटनेपेक्षा ती कमी लवचिक आहे, तर अमेरिकन घटनेच्या तुलनेत कमी ताठर आहे. तिसरं वैशिष्ट्य आपण जाणून घेऊया. सार्वभौम, प्रजासत्ताक, समाजवादी, धर्मनिरपेक्ष गणराज्य. भारताने लोकशाही पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. राज्यघटना ही जनकल्याण साधण्यासाठी, समृद्धीसाठी वचनबद्ध आहे. प्रौढ मताधिकार पद्धत घटनेने स्वीकारलेली आहे. साम्यवाद व भांडवलशाही अशा दोन्ही अर्थव्यवस्थेचा सुवर्ण मध्ये सांधून घटनाकारांनी समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे.
भारतीय नागरिक कोणतीही उच्च पदस्थ निवडणूक लढून ते पद प्राप्त करू शकतो. भारतीय राष्ट्रपती हे इंग्लंडच्या राणी सारखे वंश परंपरेत पुढे चालत नाही. 42व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केलेल्या समाजवादी व धर्मनिरपेक्ष संकल्पनांनी भारतीय घटनेची समृद्धी वाढलेली आहे. नंतरचे वैशिष्ट्य आहे ते मूलभूत हक्क. भारतीय घटनेच्या भाग 3 मध्ये अनुच्छेद 14 ते 35 अन्वये भारतीय नागरिकांना पुढील मूलभूत हक्क प्रदान केलेले आहे. समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क, संस्कृती आणि शिक्षणाचा हक्क, न्यायालयीन संरक्षणाचा हक्क. न्यायालयीन संरक्षणाचा हक्क 32 मध्ये स्पष्टपणे नमूद केलेला आहे. धर्मनिरपेक्ष राज्य पुढील वैशिष्ट्ये आहेत. सर्व धर्मियांना समान वागणूक. शासन कोणत्याही धर्मात ढवळाढवळ करणार नाही. राज्याचा कोणताही राज्यधर्म राहणार नाही. धर्माच्या कारणावरून भेदभाव केला जाणार नाही अशा प्रकारे नागरिकांना गावी देऊन घटनेने आपले वेगळेपण सिद्ध केलेले आहे. राज्य धोरणाच्या मार्गदर्शन तत्त्वांचा समावेश केलेला आहे, हे एक वैशिष्ट्य आहे. घटनेच्या अनुच्छेद 36 ते 51 ही राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्यात केंद्र व राज्यांना मार्गदर्शन करणारे सिद्धांत आहेत. सिद्धांत रूपाने राज्यघटनेत समाविष्ट आहे. आता माननीय माजी न्यायाधीश शागला यांनी असे म्हटलेले आहे की जर या सिद्धांताचे पालन केले तर हा देश पृथ्वीवरील स्वर्ग होईल. त्या पुढचे वैशिष्ट्य आहेत सांसदीय शासन पद्धती. भारतीय राज्यघटना ही शासन जे आहे ते संसदीय पद्धतीनुसार चालतं. त्या राज्यप्रमुख जो आहे नामधारी असतो आणि मंत्रिमंडळाच्या हातात खरी सत्ता असते. मंत्रिमंडळ संसदेला सामूहिकरित्या जबाबदार असते व जोपर्यंत संसदेचा विश्वास आहे तोपर्यंत पदावर राहते. प्रौढ मताधिकाराने निवडून आलेले लोक कायदे मंडळात कायदे तयार करतात व शासनावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती त्यांच्याकडे असते. सांसदीय शासन पद्धतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात, संसदीय शासन पद्धतीत सरकारची जबाबदारी रोजच्या रोज आणि काही काळासाठी ठरवली जाते. म्हणून भारतीय राज्यघटनेने संसदीय शासन पद्धतीचा समावेश करण्यात आलेला आहे. पुढचे वैशिष्ट्य आहेत आकार संघराज्याचा परंतु आत्मा एकात्मक राज्याचा. तर काय तर भारतीय राज्यघटना जी आहे ती भारतासाठी एकच आहे, संपूर्ण भारतासाठी. केंद्र व राज्यासाठी वेगळी अशी घटना नाही आहे. भारतात जे नागरिकत्व आहे ते एकच असतं, राज्यासाठी किंवा केंद्रासाठी वेगळं नसतं. अमेरिकेत मात्र तसे नाही आहे. अमेरिकेमध्ये केंद्राचे व राज्याचे वेगळे नागरिकत्व घ्यावे लागतं. त्यांच्याकडे तशी राज्यघटनेत तरतूद आहे. केंद्र सूची तर राज्यासाठी राज्य सूची अशा 2 सूची आहेत. म्हणजे केंद्राचे अधिकार केंद्र सूचीमध्ये नमूद केलेल्या कुठल्या गोष्टीमध्ये ती परिपूर्णपणे हस्तक्षेप करू शकतो. राज्य सूचीमध्ये राज्यासाठी ज्या सूची दिलेल्या आहेत, जे कार्य आहेत ते यात नमूद केलेले आहेत. त्याविषयीचे कायदे राज्य सरकार घेऊ शकते आणि केंद्र सूचीमध्ये असलेल्या बाबतीत फक्त केंद्रच त्यामध्ये कायदा करू शकतो, राज्याला त्यामध्ये अधिकार येत नाही. समोरची सूची जी आहे ती केंद्रासाठी आहे. संपूर्ण राष्ट्रात आपत्कालीन घोषणा करण्यासाठी राष्ट्रपती संपूर्ण कारभार स्वतःकडे घेऊ शकतो. भारतातील घटक राज्ये केंद्रापासून वेगळी होऊ शकत नाहीत.
इतर देशात ती वेगळी होऊ शकतात. घटक राज्यांच्या राज्यपालांची जी नियुक्ती असते राष्ट्रपतीकडून होते. राज्यपाल हा राष्ट्रपतींचा राज्यातील प्रतिनिधी म्हणून काम करतो. पुढील वैशिष्ट्य आहे कल्याणकारी राज्य. जनकल्याणासाठी भारतीय राज्य कटिबद्ध आहे अशी ग्वाही घटनेतून नागरिकांना मिळते व राज्यघटनेचे विशिष्ट वैशिष्ट्य मानावं लागते. समता हा कल्याणकारी राज्याचा मुख्य. भारतीय राज्यघटनेने नागरिकांना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रामध्ये समान संधी दिलेली आहे. त्यामध्ये वंश, धर्म, जात, वर्ण यावर कारणावरून भेदभाव न करण्याची हमी दिलेली आहे. त्यातून स्वकल्याण साधण्यासाठी नागरिकात अनुकूल वातावरण निर्माण करणे हे शासनाचे ध्येय आहे. प्रौढ मतदान पद्धती आपल्याकडे आहे. वैशिष्ट्य आहे पुढचे. यापूर्वी मताधिकार श्रीमंतांच्या निष्कर्षावर अवलंबून होते आपले संविधान येण्यापूर्वी, परंतु सर्व प्रौढ स्त्री व पुरुष यांना सरसकट समान मताधिकार भारतीय घटनेने दिल्यामुळे खऱ्या अर्थाने लोकशाही भारतीयांना मिळाली. विचार करण्याचा विषय आहे की ब्रिटिश काळामध्ये फक्त 14% भारतीय लोक मतदान करू शकत होते, परंतु भारतीय राज्यघटनेनंतर संपूर्ण भारतीयांना जे प्रौढ आहेत 18 वर्ष पूर्ण झालेले त्यांना मतदान करण्याचा अधिकार दिला गेलेला आहे. पुढील वैशिष्ट्य बघूया एकेरी नागरिकत्व. आता घटनेचे अनुच्छेद 5 ते 11 हे नागरिकत्वाबाबत आहेत. केंद्र व राज्य यांची दुहेरी जी नागरिकत्व आहेत अमेरिका आणि स्वित्झर्लंडसारख्या देशामध्ये ती आपण स्वीकारलेली नाही. त्यामुळे भारताने एकेरी नागरिकत्व स्वीकारलेले आहे. म्हणजे भारतीय नागरिकांना एकच नागरिकत्वाचा पुरावा असेल. राज्यासाठी आणि केंद्रासाठी वेगळा नसेल. स्वतंत्र न्यायमंडळ आहे. कारण भारतीय न्यायालय स्वतंत्र आहेत, त्यामुळे न्यायाधीशांना निपक्षपातीपणे कुठल्याही भयापासून मुक्त राहून न्यायदान करता येते. न्यायमंडळ हे कार्यकारी मंडळातून वेगळे करण्यात आलेले आहे. लोकसभेने किंवा विधानसभेने एखादा कायदा जर पास केला तो वैध किंवा अवैध ठरवण्याचा अधिकार न्यायालयात दिलेला आहे. घटनेतील उद्दिष्टाप्रमाणे व तरतुदीप्रमाणे नसलेला कायदा अवैध ठरवण्याचा अधिकार न्यायालयास दिलेला आहे. न्यायाधीशांच्या नेमणुका, कार्यकाल, पात्रता लयाच्या संदर्भात हस्तक्षेप करता येत नाही. पुढील वैशिष्ट्ये आहेत नागरिकांची मूलभूत कर्तव्ये. 42 जी घटना दुरुस्ती झाली त्यामध्ये 1976 साली घटनेमध्ये भाग 4 त्यामधील अनुच्छेद 51 समाविष्ट करण्यात आले. त्यामध्ये नागरिकांना घटनेमध्ये नागरिकांची कर्तव्य काय असतील व ती त्यांनी पाळण्यासाठी बंधन नागरिकांवर टाकले गेली आहेत की नागरिकांची भारताबद्दल काय कर्तव्य आहेत ती त्यामध्ये नमूद आहेत. पुढील वैशिष्ट्याचा आपण विचार करूया. भारतीय संविधान हे लिखित आहे. त्यामुळे संविधानाची सर्वोच्चता राखणे शक्य होते.
संविधान हे भारतामध्ये सर्वोच्च आहे. भारतीय संविधानामध्ये अधिकारांचे वाटप केलेले आहे, जसे की सरकारचे अधिकार केंद्र व राज्य सरकार यांच्यामध्ये वाटप केलेले आहेत. जे आहे सर्वोच्च कायदा असल्याने त्याचे स्वरूप जे आहे ताठर असते, कारण संविधान सुधारणा करण्याची एक विशेष प्रक्रिया दिलेली आहे. नंतरचे वैशिष्ट्य येते आपल्या न्यायालयाचा प्राधिकार. संघीय राज्यामध्ये संविधानाचा अन्वयार्थ लावण्याचा अंतिम प्राधिकार न्यायव्यवस्थेला असतो. संविधानाच्या तरतुदीचे संरक्षण करण्याचे काम न्याययंत्रणा करते. अशा न्याययंत्रणेचे काम स्वतंत्र व निष्पक्ष स्वरूपाचे असते. काही संविधान तज्ज्ञांच्या मते भारतीय संविधान हे अर्धसंघीय संविधान असून त्यात संघीय वैशिष्ट्यापेक्षा अधिक एकात्म वैशिष्ट्ये आहे, तर अन्य तज्ज्ञांच्या मते भारतीय संविधान हे संघीय संविधान आहे. विशेष बाब जी आहे ती भारतीय संविधान निर्मात्यांनी भारतीय संविधान हे संघीय संविधान असल्याचे वर्णन केलेले आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते अमेरिकेसह सर्व संघीय पद्धती ही संघात्मकतेचा अत्यंत साच्यबद्ध आहेत. काही झाले तरी तिचे स्वरूप व आकार बदलू शकत नाही. मात्र या उलट भारतीय संविधान काळ व परिस्थिती यांच्या गरजेनुसार एकात्म तसेच संघीय असे दोन्ही असू शकतं. सर्वसाधारण वेळी संघीय पद्धती म्हणून काम करण्यासाठी त्याची रचना आहे, परंतु युद्धाच्या प्रसंगी एकात्म पद्धतीने काम करण्यासाठी त्याची रचना केलेली आहे. भारतीय संविधान हे केवळ संघीय नाही किंवा निवड एकात्म नाही, तर दोघांचा संयोग आहे, ज्याचा अर्थ अर्धसंघीय क्वासी फेडरल असे म्हणतात. भारतीय संविधानान्वये राष्ट्रीय हितास सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. राष्ट्रीय हित, एकता व विकास याची बजावणी करण्यासाठी भारतीय संविधान ही अनन्य सुरक्षा योजना आहेत. मित्रांनो, आपण पुढील भागामध्ये मूलभूत कर्तव्य याबाबत माहिती जाणून घेऊया. धन्यवाद.